भारतीय जनता पार्टी ही शिस्त व अनुशासन पाळणारी राष्ट्रीय राजकीय पार्टी म्हणून देशभरात ओळखली जाते। मात्र जेव्हा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांची उपस्थितीत आयोजित जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठकीमध्ये अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे चक्क झोपी गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। या घटनेने बैठकीचा फार कचरा झाला। 11 ऑगस्ट रोजी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सभागृहात संपन्न झालेल्या जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधन केले। या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे अकोला जिल्ह्यातील आमदार पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी मंचावर भाजपा राज्य कार्यकारिणीचे सरचिटणीस तथा अकोला पूर्वेचे आमदार रणधीर सावरकर यांच्याच बाजूला अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाखळे हे सुद्धा होते। या बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांचे संबोधन सुरू असताना अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना चक्क झोप लागली। त्यांना लागलेली ही डुलकी कॅमेऱ्यात पत्रकारांनी कैद केली। यावरून आता चर्चेला उधाण आले आहे। अकोट तेल्हारा मतदारसंघात आमदार प्रकाश भारसाखळे यांच्या विरोधात सध्या स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे। या विधानसभा मतदारसंघामध्ये स्थानिक आमदार हवा यावरून चांगलीच हवा टाईट झाली आहे। तर गेल्या 5 वर्षात अकोट अथवा तेल्हाऱ्याला कुठलीही विकास कामे झाली नसल्याचेही बोलल्या जात आहे। याचाच परिणाम म्हणून कदाचित विद्यमान आमदार प्रकाश भारसाखळे यांची झोप लागली की काय अशी चर्चा होताना दिसत होती। तर अशाच झोपा काढत असल्याने अकोट विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला नसावा असा यक्षप्रश्न सर्वसामान्यांना पडला असावा। यावरूनच कदाचित त्यांना एवढ्या महत्त्वाच्या जिल्हा विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत झोप लागल्याची चर्चा होत असून आगामी विधानसभा निवडणुकीचे टेन्शन तर त्यांना आले नसावे ना अशी ही चर्चा जोर धरत आहे। एकीकडे अकोला जिल्हा भाजपा मजबूत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी राज्याचे नेते कार्यरत असताना अशा महत्त्वाच्या बैठकीत आमदाराने भरखुर्चीत झोप काढणे यावरून आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। विशेष बाब म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री यांचं संबोधन सुरू असताना आमदाराने खुर्चीत डुलकी घेणे कितपत योग्य आहे असेही बोलले जात आहे। या आमदारांच्या महत्त्वाच्या बैठकीत डुलकीची सर्वत्र चर्चा होत आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट।